Hello students, today we are going to see coefficient of coupling between two circuits. Means from coefficient K, which facts we can gain or from we can understand from the value of K. Okay, the coefficient of coupling between two circuits. Here consider these two circuits. Already this figure is not included in this topic, but for understanding I am going to explain again these two circuits. Consider two coils, coil 1, coil 2. Here coil 1 is connected across rheostat, key and battery, and another coil which is placed in the vicinity of the first coil. Vicinity means very close, near to the first coil. This one is coil number 2 and this one is coil number 1. So if another coil number 2 which is placed in the vicinity of the coil 1 and the galvanometer is connected across the coil 2, then how mutual induction in coil 2 takes place, or when it is more. The value of mutual induction in coil 2 due to the flow of current in coil 1 depends on which facts or on which factor that we are going to see. Okay, the coefficient of coupling K is a measure. बघा, coefficient of coupling K लेटरने डिनोट करतात की तो त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित पडल्यावर आपल्याला गेस करता येतो किंवा काहीतरी आपण मेजर करू शकतो. काय मेजर करू शकतो बघा, द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग K इज अ मेजर ऑफ द पोर्शन ऑफ द फ्लक्स दॅट रीचेस कॉइल 2. कॉइल 2 वर किती मॅग्नेटिक फ्लक्स कॉइल 1 चा, कॉइल 2 वर कॉइल 1 चा किती मॅग्नेटिक फ्लक्स अफेक्ट करत आहे हे आपल्याला कळतं. सो कोएफिशिएंट ऑफ कपलिंग K. तर current is flowing through coil 1. Okay, when you press or close the key K, then the current flows through the coil 1, and due to flow of current through coil 1 the magnetic field is produced, and due to that if the current is changing in the coil first, then the magnetic field produced by coil 1 is also changing, and this change in magnetic field or magnetic flux affects the coil 2, and in coil number 2 the EMF is produced, induced EMF is produced in the coil number 2. So how much EMF can be induced in coil 2, that depends on the value of K. So value of K, if we get the value of K, then we can guess how much EMF is induced in coil 2, maximum or minimum, like this. So the coefficient of coupling K is measure of the portion of the flux, म्हणजे किती हिस्सा. कोएफिशिएंट ऑफ कपलिंग K अक्षराने दर्शविले जाते, डिनोट केले जाते, आणि त्या K च्या व्हॅल्यूने आपल्याला काय माहिती मिळते, तर एक आपण मोजमाप करतो जणू काही की पोर्शन ऑफ द फ्लक्स दॅट रीचेस कॉइल 2 पर्यंत किती पोर्शन मॅग्नेटिक फ्लक्स किती त्याच्यावर ऍक्ट होत आहे हे आपल्याला कळते. विच इज मीन्स हु इज कॉइल नंबर 2 इज इन द विसिनिटी ऑफ द कॉइल 1. कॉइल 2 ही कॉइल 1 च्या विसिनिटी म्हणजे फार क्लोज आहे. म्हणजे याचं मॅग्नेटिक फील्ड कॉइल 1 मध्ये करंट फिरल्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्याचा इफेक्ट कॉइल 2 वर झाला पाहिजे, आणि किती होत आहे तर अशा त्या पहिल्या कॉइलच्या विसिनिटी म्हणजे त्याच्या लिंकिंग मध्ये कॉइल 2 ही पुट अप करावी लागते किंवा ठेवावी लागते. द ग्रेटर इज द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग, जर K ची व्हॅल्यू जास्त आली, द ग्रेटर इज द कोएफिशिएंट ऑफ कपलिंग, the greater will be the mutual inductance. and जर K ची व्हॅल्यू जास्त असेल, आता K काय कॉन्स्टंट,
के इज अ कॉन्स्टंट. आपण त्याला म्हटलं होतं कॉन्स्टंट ऑफ इंडक्टन्स, कॉन्स्टंट फॉर इंडक्टन्स. तर जर व्हॅल्यू के ची द ग्रेटर विल बी द म्युच्युअल इंडक्टन्स एम. कोइफिशियंटची व्हॅल्यू द ग्रेटर इज द कोइफिशियंट ऑफ कपलिंग, म्हणजे के ची व्हॅल्यू जास्त असणे काय सांगत आहे आपल्याला, काय कळतं त्याच्यावरून, काय माहिती मिळते, तर ग्रेटर इज द म्युच्युअल इंडक्टन्स. म्हणजे के के आणि म्युच्युअल इंडक्टन्स यांचं रिलेशन आहे. तर के जास्त तर एम ची व्हॅल्यू जास्त, आणि एम हा जास्त एक्सपेक्ट केला जातो, डिझायर केला जातो. तर इंडक्टन्स ऑफ एनी सर्किट इज प्रोपोर्शनल टू द इंड्युस्ड व्होल्टेज. इंडक्टन्स ऑफ एनी सर्किट, ह्या सर्किटचा इंडक्टन्स कशावर डिपेंड करतो. इंडक्टन्स ऑफ एनी सर्किट इज प्रोपोर्शनल टू द इंड्युस्ड व्होल्टेज. या सेकंड कॉइल मध्ये जे इंड्युस्ड व्होल्टेज म्हणजे ईएमएफ तयार झाला तो किती झाला, ह्याच्यावर एम हा प्रोपोर्शनल असतो किंवा डिपेंड असतो. एम कशावर डिपेंड असतो की सेकंड कॉइल मध्ये किती व्होल्टेज, किती ईएमएफ तयार झाला. इट कॅन डेव्हलप. समजलं मग हा मिनिंग बघा. इंडक्टन्स ऑफ एनी सर्किट, ह्या सर्किटचा इंडक्टन्स इज प्रोपोर्शनल टू द मीन्स डिपेंड्स ऑन the induced voltage in coil 2. It can develop. This is equally true for mutual inductance. हीच गोष्ट म्युच्युअल इंडक्टन्स साठी सुद्धा ट्रू आहे किंवा सत्य आहे. दिस इज इक्वली ट्रू फॉर म्युच्युअल इंडक्टन्स. सो म्युच्युअल इंडक्टन्स इज प्रोपोर्शनल टू ईएमएफ. मीन्स ईएमएफ मीन्स व्होल्टेज इज मोर देन म्युच्युअल इंडक्टन्स इज मोर. वेअर E21 हा जो E21 आहे, EMF जनरेटेड इन कॉइल 2 ड्यू टू करंट फ्लोइंग मीन्स चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन कॉइल 1. EMF नंबर 2 कॉइल मध्ये तयार झाला कॉइल 1 मध्ये करंट फिरल्यामुळे. M is directly proportional to E21 where E21 is induced EMF in coil 2. E21 काय आहे, कॉइल 2 मध्ये इंड्युस्ड ईएमएफ किती तयार झाला ड्यू टू द पोर्शन ऑफ द फ्लक्स फ्रॉम कॉइल 1 रिचिंग टू कॉइल 2. कॉइल 2 मध्ये हा E21 हा इंड्युस्ड ईएमएफ आहे आणि कशामुळे झालेला आहे तो, पोर्शन ऑफ द फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स इन द कॉइल 1. कॉइल 1 मध्ये बघा वेअर E21 इज इंड्युस्ड ईएमएफ इन कॉइल 2. E21 हा कॉइल 2 मध्ये इंड्युस्ड झालेला ईएमएफ आहे ड्यू टू द, कशामुळे तयार झाला, ड्यू टू द पोर्शन ऑफ फ्लक्स फ्रॉम कॉइल 1. कॉइल 1 चं किती मॅग्नेटिक फील्डचा पोर्शन त्या कॉइल 2 वर अफेक्ट करताय. रिचिंग कॉइल 2, कॉइल 2 वर तो रीच होतोय, म्हणजे याचा मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यापर्यंत किती पोहोचतो हे इम्पॉर्टंट आहे. देअरफॉर K51 इज द E. K51 म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सवर हा डिपेंड असतो. के हा कॉन्स्टंट असतो आणि तो कॉन्स्टंटला आपण कोएफिशिएंट ऑफ कपलिंग असं म्हणतो. बट इंड्युस्ड ईएमएफ इज आल्सो प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ टर्न्स इन द कॉइल. आता बघा या कॉइल 2 मध्ये इंड्युस्ड ईएमएफ किती तयार होणे हे या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स वर पण अवलंबून असते. समजलं. दोन गोष्टी आपण इथून इथपर्यंत पाहत आहेत. कोणत्या गोष्टी, की कॉइल 2 मध्ये किती ईएमएफ तयार झाला हे कशावर अवलंबून असते, कशावर डिपेंड असते, की कॉइल 1 मध्ये करंट फिरल्यामुळे जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याचा किती पोर्शन कॉइल 2 वर ऍक्ट करत आहे, पहिली गोष्ट. त्याच्यानुसार कॉइल 2 मध्ये किती ईएमएफ तयार होईल हे निश्चित होतं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ह्या कॉइल 2 मध्ये किती नंबर ऑफ टर्न्स आहेत, तर तितका जास्त ईएमएफ किंवा व्होल्टेज तयार होईल. म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वर पण कॉइल नंबर 2 च्या नंबर ऑफ टर्न्स वर पण डिपेंड करतं की E21 म्हणजे ईएमएफ जनरेटेड इन कॉइल 2 ड्यू टू कॉइल फर्स्ट हे डिपेंड करतं. ओके. तर बट
induced EMF is also proportional to the number of turns in the coil. मग आता बघा पहिली गोष्ट, EM is directly proportional to EMF and EMF depends on number of turns. So here N2 K phi, but phi 1 is directly proportional to N1. मग इथं हा जो phi 1 आहे तो N1 म्हणजे नंबर ऑफ टर्न्स वर डिपेंड आहे. मग ह्याची व्हॅल्यू phi 1 ची व्हॅल्यू आपण N1 टाकूया. K as it is, N2 as it is, E21 is proportional to N2 K N1. आता N into N हे जरी फर्स्ट सेकंड असले, number of turns of primary coil, number of turns of secondary coil, N1 means what? Number of turns of primary coil, first coil, and N2 means number of turns of secondary coil. म्हणजे सेकंडरी कॉइलच्या किती नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे, जास्त असतील तर EMF इंड्यूस्ड किंवा व्होल्टेज प्रोड्यूस्ड इन सेकंड कॉइल इज मोर. ओके, तर आता सेल्फ इंडक्टन्स is a proportional to N into N means N square. That is, मग N ची व्हॅल्यू काय मिळेल? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. याचं स्क्वेअर रूट घेतलं तर N आणि याचं स्क्वेअर रूट घेतलं तर रूट L. सो N is also proportional to the square root of mutual inductance L. L हा self inductance L. L is the self inductance, M is the म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल सेल्फ इंडक्टन्स हा फक्त एकच कॉइल मध्ये असतो आणि म्युच्युअल इंडक्शन म्हणजे दोन कॉइलचा तिथं कन्सल्ट असतो. आता बघा, रिप्लेसिंग E21 विथ M. ह्या ठिकाणी E21 जो आहे त्याला M ने रिप्लेस करा. मग हा M इज इक्वल टू K इंटू मग N इज प्रोपोर्शनल टू L. N ची व्हॅल्यू आपण L1 L2 पुट करूया. N ची व्हॅल्यू आपण रूट L, या N K जसाच्या तसा याला रिप्लेस केलं आपण हे इक्वेशन मध्ये. E21 ला रिप्लेस केलं EM ने. याला इक्वालिटी करण्यासाठी K यूज केला. त्याच्यानंतर N2 N1 काय असतील? N2 N इज प्रोपोर्शनल टू L म्हणजे N2 इज प्रोपोर्शनल टू L2 स्क्वेअर रूट ऑफ L2 and N1 is proportional to square root of L1. So this equation becomes like this by replacing these terms. So therefore M is equal to K under root of L1 L2. आता या ठिकाणी ह्या इक्वेशन वरून आपल्याला काय गेस करता येईल? तर बघा, जर या ठिकाणी K ची व्हॅल्यू 1 असेल तर the two coils will be perfectly coupled. K ची व्हॅल्यू 1 म्हणजे मॅक्झिमम आहे. जर 1 असेल तर दोन कॉइल्स ह्या परफेक्टली कपलिंग मध्ये आहेत, जोडीमध्ये आहेत. म्हणजे कॉइल 1 मध्ये करंट जितकं पण फिरेल आणि जितकं मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्या पूर्ण मॅग्नेटिक फ्लक्सचा इफेक्ट कॉइल 2 मध्ये EMF प्रोड्यूस करण्यासाठी केला जाईल किंवा कॉइल 2 मध्ये मॅक्झिमम EMF प्रोड्यूस होईल. मग त्यावेळेला K ची व्हॅल्यू 1 असल्यावर आपण द टू कॉइल्स आर परफेक्टली कपल्ड अँड M इज इक्वल टू, M ची व्हॅल्यू किती असेल? K ची व्हॅल्यू 1 जर पुट अप केली तर M इज इक्वल टू काय येईल? M इज इक्वल टू अंडर रूट ऑफ L1 L2 असेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, K ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 0.5 असेल. ग्रेटर दॅन 0.5 म्हणजे हाफ पेक्षा जास्त आणि 1 पेक्षा लेस असेल. K ची व्हॅल्यू जर 0.5 म्हणजे हाफ पेक्षा ग्रेटर आणि 1 पेक्षा मात्र लेस असेल तर टू कॉइल्स आर टाइटली कपल्ड. याचा अर्थ त्या फारच अजून या पहिल्या केसपेक्षा पण टाइटली कपल्ड आहेत असं आपण गेस करू शकतो. तिसरी गोष्ट, पॉसिबिलिटी, इफ K ची व्हॅल्यू लेस दॅन 0.5 असेल तर द टू कॉइल्स आर लूजली कपल्ड. म्हणजे त्यांची कपलिंग म्हणजे जोडणी जी आहे, ही जोडणी म्हणजे फर्स्ट कॉइलच्या व्हिसिनिटी मध्ये सेकंड कॉइल असेल लिंकिंग मध्ये तर याच्यामधून करंट फिरल्यामुळे सेकंड कॉइल मध्ये जो EMF तयार होणे हे त्यांच्या कपलिंग वर डिपेंड असते. EMF प्रोड्यूस्ड इन द सेकंड कॉइल डिपेंड्स ऑन द कपलिंग ऑफ
ऑफ टू कॉइल्स, की दोन कॉइल्स किती व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. जर के ची व्हॅल्यू अर्ध्यापेक्षा कमी असेल, लेस दॅन 0.5, द टू कॉइल्स आर लुजली कपल्ड. आणि जर इफ L1 L2, L1 म्हणजे सेल्फ इंडक्टन्स ऑफ फर्स्ट कॉइल, L2 मीन्स सेल्फ इंडक्टन्स ऑफ सेकंड कॉइल. जर हे सेम असतील, L1 आणि L2, सेल्फ इंडक्टन्स ऑफ बोथ द कॉइल्स आर सेम, देन द कॉइल विथ सेल्फ इंडक्टन्स. आता L1 आणि L2 सेम असतील, मग ह्याची व्हॅल्यू L, ह्याची पण व्हॅल्यू L इंटू L, L स्क्वेअर. तर अंडर रूट ऑफ L स्क्वेअर, तर M ची व्हॅल्यू काय येईल, मग याला सॉल्व्ह केलं तर अंडर रूट ऑफ L स्क्वेअर मीन्स L. समजलं. आता बघा, अ लार्ज व्हॅल्यू ऑफ M आणि L हिअर नियरली सेम. केव्हा, जेव्हा हे दोघं सेम असतील. नंबर ऑफ टर्न्स ऑफ फर्स्ट कॉइल आर इक्वल विथ नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंड कॉइल, L1, then their self inductance is also same. So a large value of M ची व्हॅल्यू जास्त असणे is a desirable, हे एक्सपेक्ट केलं जातं, is desirable for ट्रान्सफॉर्मर. आता बघा, ह्याच्यापासून आपण पुढच्या स्टेपला आता ट्रान्सफॉर्मर शिकणार आहेत. ट्रान्सफॉर्मर, तर लार्ज व्हॅल्यू ऑफ M इज डिझायरेबल फॉर ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर मध्ये M ची व्हॅल्यू जास्तीत जास्त अपेक्षित असते, की जास्तीत जास्त M ची व्हॅल्यू असायला पाहिजे. बट हायर व्हॅल्यू ऑफ M इज नॉट डिझायरेबल फॉर होम अप्लायन्सेस. बघा, M ची व्हॅल्यू जास्त असणे ट्रान्सफॉर्मर साठी चांगलं असतं, परंतु होम अप्लायन्सेस जे असतील, म्हणजे घरगुती उपकरणे, तर ते M ची व्हॅल्यू जास्त असायला नको. बट हायर व्हॅल्यू ऑफ M इज नॉट डिझायरेबल फॉर होम अप्लायन्सेस. होम अप्लायन्सेस म्हणजे आपल्या घरी जे पण अप्लायन्सेस असतील इलेक्ट्रिसिटीवर, की जे ट्रान्सफॉर्मर वगैरे त्याच्यावर ते रन होत असतील, तर तिथे M ची व्हॅल्यू जास्त असायला नको. इन ऑर्डर टू मिनिमाइज M, मग घरगुती उपकरणे, होम अप्लायन्सेस मध्ये M ची व्हॅल्यू कमी ठेवण्यासाठी, इन ऑर्डर टू मिनिमाइज M, द हिटिंग कॉइल्स आर काउंटर वाउंड. जे हिटिंग कॉइल्स असतात, हिटर, गिजर वगैरे, नंतर प्रेस, तर त्यांना काउंटर वाउंड म्हणजे दुसरे अजून वाउंडिंग केलेली असते, सो दॅट देअर मॅग्नेटिक फील्ड्स कॅन्सल वन अनदर. आता काउंटर वाउंड म्हणजे काय, एक कॉइल इकडून तिकडे गेले, एक कॉइलला आपण अशी टर्निंग केली, तर दुसऱ्या कॉइलला रिव्हर्स ऑर्डर मध्ये टर्निंग वाउंड करायचं. काउंटर वाउंडचा अर्थ काय आहे, एक कॉइलला आपण इकडून असे टर्न मारत मारत तिकडे सरकलो, तर दुसरी कॉइल आपण त्याच्यावर गुंडाळताना त्या रिव्हर्स ऑर्डरने यायचं, त्याला काउंटर वाउंड म्हणायचं. आणि हे केल्यामुळे त्यांचे मॅग्नेटिक फील्ड्स काय होतात, कॅन्सल होतात, अँड रेड्युसेस द व्हॅल्यू ऑफ M, आणि M ची व्हॅल्यू कमी होते विथ द केस ऑफ द ड्रायर. तर विथ द केस ऑफ द ड्रायर, ड्रायर म्हणजे काय, की मॅग्नेटिक फील्ड्स आहेत कॅन्सल आउट झाले, तिथं कोणताच मॅग्नेटिक फील्ड शिल्लक नाही. थेरॉटिकली म्हणजे आपण एक गेस करायचं, प्रॅक्टिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट, बट थेरॉटिकली द कपलिंग बिटवीन टू कॉइल्स इज नेव्हर परफेक्ट. थेरॉटिकली कपलिंग, दोन कॉइल्सची कपलिंग म्हणजे जोडणी, ही परफेक्ट नसते. इफ टू कॉइल्स आर वाउंड ऑन ए आयर्न कोअर, परंतु जर दोघं कॉइल्स आपण एक आयर्न कोअर जी असते, या कोअर्सवर असं जर आपण वाउंड केलं, तर रिझल्ट चांगला मिळतो. बघा, इफ टू कॉइल्स आर वाउंड ऑन ए आयर्न कोअर, कोइफिशियंट ऑफ कपलिंग इज 1. जर आयर्न कोअर यूज केली मध्ये, कोअर म्हणजे काय, की मध्ये काहीतरी सॉफ्ट आयर्न च्या पीसवर ही कॉइल गुंडाळलेली पाहिजे, इन्सुलेटेड कॉइल. ही कॉइल इन्सुलेटेड असते. इफ टू कॉइल्स आर वाउंड ऑन आयर्न कोअर, जर दोघं कॉइल आयर्न कोअरवर गुंडाळलेले असतील, तर कोइफिशियंट ऑफ कपलिंग इज 1. के ची व्हॅल्यू 1 येते. के ची व्हॅल्यू 1 आली म्हणजे ते डिझायरेबल आहे, किंवा मॅक्झिमम आपण इंड्युस्ड EMF सेकंड कॉइल मध्ये तयार करू शकतो फॉर 2 एअर कोअर कॉइल्स. आणि जर दोन्ही कॉइल्स मध्ये काहीच नाही म्हणजे एअर आहे, म्हणजे एअर आहे, फॉर 2 एअर कोअर कॉइल्स म्हणजे आपण हे जे म्हणतोय आयर्न कोअर नसेल,
मग काय असेल, हवा असेल, नुसतंच सोलेनॉइड सारख्या दोघं कॉईल असतील तर फॉर टू एअर कोअर कॉइल्स के डिपेंड्स ऑन द डिस्टन्स बिटवीन द टू कॉइल्स. जर त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारची कोअर नसेल तर त्यांचं EMF तयार होणे हे कशावर अवलंबून असेल, डिस्टन्स बिटवीन द टू कॉइल्स. त्या कॉइल्स किती अंतरावर ठेवलेल्या आहेत अँड द अँगल बिटवीन द ॲक्सेस ऑफ द टू कॉइल्स. आणि अजून दुसरी गोष्ट, त्या कॉइल्स किती जवळ ठेवलेल्या आहेत आणि आणि दुसरी गोष्ट त्यांच्या ॲक्सिसचा जो अँगल आहे त्याच्यावर डिपेंड करतो. आता बघा, ही एक कॉइल आहे, हिचा ॲक्सिस हा आणि हिचा ॲक्सिस हा. हे दोघही ॲक्सिस कसे आहेत, सेम डायरेक्शनला आहेत. मग यांना आपण पॅरलल म्हणू शकतो. जर पॅरलल असतील ॲक्सिस तर के ची व्हॅल्यू मॅक्झिमम असते. बघा, फॉर टू एअर कोअर कॉइल्स के डिपेंड्स ऑन द डिस्टन्स बिटवीन द टू कॉइल्स अँड द अँगल बिटवीन द ॲक्सेस ऑफ द टू कॉइल्स. आणि ह्या ॲक्सेसच्या अँगलवर पण डिपेंड असतात. व्हेन द कॉइल्स आर पॅरलल, जर कॉइल्स पॅरलल असतील अशा, हे पॅरलल आहे, पॅरलल, द के इज मॅक्झिमम, के ची व्हॅल्यू जास्त असते. इफ द ॲक्सेस ऑफ कॉइल्स आर ॲट राईट अँगल्स, म्हणजे काय, एक कॉइल अशी असेल, ही फर्स्ट कॉइल अशी असेल आणि सेकंड कॉइल अशी असेल, तर हिचा ॲक्सिस आणि हिचा ॲक्सिस हे किती 90 डिग्री मध्ये असतील. म्हणजे एक कॉइल आडवी आणि एक उभी, तर त्यांच्यामध्ये अँगल किती असेल, 90 डिग्रीच्या, म्हणजे ते राईट अँगल्स असतील. इफ द ॲक्सेस ऑफ द कॉइल्स आर ॲट राईट अँगल्स, के इज मिनिमम, के ची व्हॅल्यू कमीत कमी असते. के इज मिनिमम, मिनिमम द व्हॅल्यू, सॉरी हे रिपीट झालंय, तर द व्हॅल्यू ऑफ के फॉर रेडिओ कॉइल्स लाईज बिटवीन, रेडिओ कॉइल्स ची, रेडिओ कॉइल्ससाठी के ची व्हॅल्यू ही 0.001 टू 0.05, मिनिमम मॅक्झिमम इथपर्यंत त्यांची व्हॅल्यू के ची असू शकते रेडिओ कॉइलसाठी. तर अशा प्रकारे हा टॉपिक आपला फिनिश झालेला आहे. आणि आता एकच टॉपिक, ट्रान्सफॉर्मर, हा मोठा टॉपिक शिल्लक आहे, बाकी आहे. नाउ विल सी लॅटर ऑन. ओके.